गुड मॉर्निंग. आणि आम्ही आणि मम्मी आम्ही चाललो आहे आमच्या पूर्वजांना नैवेद्य दाखवायला, कारण की बाळ खूप रडतोय ना, तर मग असं बोलतात की पूर्वज येतात म्हणून आम्ही त्यांना नैवेद्य दाखवायला चाललो आहे समाधीवरती. तर आता गाडी काढतोय आणि लेट्स गो. प्राजक्ता तर घरी आहे तिच्या, तर मग आपण काय मी आणि मम्मीचे आम्ही दोघंच आता. तर आपल्या बघा तिकडे समाधी होते, म्हणजे ते नदी आहे ना, नदीच्या बाजूला समाधी आहेत त्यांच्या. आणि मी इथे लहान होतो तेव्हा नेहमी यायचो, कारण की मला सांगायचं आहे की येऊन नारळ फोडून जा, सुख भोगायला आलेत ते असं बोलतात आमच्या इकडे. कारण की तेव्हा आमची कंडिशन खूप खराब होती, सुख नव्हतं, कष्ट खूप होते. आता थोडंफार सुख आहे म्हणून ते सुख भोगायला त्यांनी परत जन्म घेतला असं बोलतात. काय ग मम्मी? ब्राह्मणने सांगितलं सुख भोगायला आले तुमच्या घरात असं. हां बघितलं. तिथून जाऊन बांधाने जाऊन तिकडे समाधीजवळ जायचं आहे. समाधी तुम्हाला दाखवतो. आमच्या इकडे असं आम्ही बुवा लोक आमच्यात समाध्या बांधतात, जाळत नाही. तर आपण तिकडे जाऊ आता समाधीजवळ. लहान होतो तेव्हा इकडे येतो समाधींजवळ. इथे सगळे आमचे पूर्वज असे पूर्वजांना दफन केलेलं आहे आणि त्यांच्या समाध्या बांधलेल्या आहेत. तर आपण नैवेद्य वगैरे दाखवून सगळं करून आमच्या पूर्वजांना सांगायचं, बाबा माझ्या पोराला रडायचं बंद करा आणि हसू द्या. भाई झालं आपलं काम. आता हे आमचं इकडे मान्यता अशी आहे म्हणून आम्ही असं करतो. आता मला पळायचं आहे नाशिकला. A few moments later. असे मित्र कधीच नको. आता काल 2 दिवसापासून मी फोन करत होतो की जर येणार असशील नाशिकला, मित्राचं लग्न आहे नाशिकला, तर त्याला फोन केलेला की येणार असशील तर मला सांग म्हणजे मी लवकर नाही गेली. इकडून कसं आहे सकाळी 7 वाजता ना पेपर गाडी ती नाशिकला बरोबर पोहोचवते. पण भाई ऐकायलाच मागत नाही येणार. आणि आता मला सकाळी 10 वाजता फोन केला. अर्धे मित्र माझे सकाळी निघाले. एवढे अमीर लोक आहेत ना, 2 गाड्या घेऊन येत आहेत. 1 गाडी येऊ शकतं. तर 3 जण गेले शिर्डीला आणि 1 जण आता मला बोलतोय की काम कर तू नाही, आता मी नाशिकला येतो, आपण नाशिकला थांबू. आता मी 10 वाजता मला इथून काही गाड्या पण नाही जावर. बघू आपलं पण पहिल्यासारखं प्रवास करायचा. तर जी गाडी भेटेल त्याच्यातून जायचं यायचं. बघू आता हा प्रवास कसा होतो. ठाण्याला आलो. आम्हाला येताना एक भाई भेटले दादा, त्यांनी मला डायरेक्ट सटाण्यापर्यंत सोडलं. मी नाहीतर मग भाईला फसून गेलो असतो. सटाण्यावरनं काही भेटत नव्हतं, सगळं भरलेलं होतं. आता रिक्षाने चाललोय आपण आता देवळापर्यंत. देवळावरनं बघू जे काय असेल. देवळावरनं आपल्याला मस्त दादा भेटले, त्यांच्यासोबत आलो आपण आता गाडीने. आणि नशीब बाई भेटली, नाही तर तेवढी पण भेटली नसते ना, तर वाट लागली असती. तर कितीतरी वाट लागून गेलेली. पण ठीक आहे, आता भेटली. आता आपण निघालोय ऑन द वे नाशिकला. ते मयान ते पण येत आहेत नाशिकला. आणि प्रशांत आणि त्यांना अजून 40 मिनिट्स ते बोलले सांगतो म्हणून. आता बघू, मयूरचं काम चालू आहे त्यामुळे वेळ लागेल कदाचित, पण होऊन जाईल, यायला हवे. बघू आता नाशिकला जाऊनच ठरवू काय करायचं काय नाही करायचं. 4:30 वाजलेले. 4:30 वाजता मी नाशिकला पोहोचलो. आता 5:30 झाले. मयाची वाट बघत होतो आणि साहेब आले. आता थोडा वेळ झाला. आता मला तो आता तिकडे आहे, फोनवरती बोलतोय. आणि इकडे सूर्य बघा, सूर्य दिसत असेल कसा दिसतोय, एकदम खतरनाक. बघा वैतागलेला चेहरा, वैतागलाय पूर्ण वैतागलाय. आलोय आम्ही आता नाशिकला. पुढे काय करायचं कोणाला माहित नाही, काय कुठे जायचं काय जायचं. नाशिकला यायचं होतं फक्त, नाशिकला आलो. आता पुढचं माहित नाही. The next morning. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आम्ही आता निघालो आहे त्र्यंबकेश्वरला, कारण की वेळ लग्नासाठी. तर मग आम्ही दोघंच होतो, तर म्हटलं निघालो. महेशचाच प्लॅन होता की आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला. आता निघालोय. आपल्याला इकडे ना मागे जायचं आहे. अरे 2 तास 5 तास वेटिंग आहे आज. थांबता येणार नाही. आता आम्ही निघतोय परत. आता काय, चला मग साहेब जाऊया आता.
त्याच्यासोबतच भेटलेलं ना डीजे सोबत ना हा नाही याच्यासोबतच थांब आहे. थांब थांब जरा लगेच नको भाई थांब जरा आम्हाला आमची तोंड बिंड बघू दे. हे बघा सगळे भेटले आता इकडे लपलाय मयूर मया तन्मय आणि हा बघा तोंड पुसतोय भाई तोंड पुसतोय तो थांब जरा भाई चांगला नाही असं बघ असंच बघ असंच बघ आलेलो लग्नाला सगळे आमचे फॉक लोक आहेत 2-2 गाडी घेऊन आलेले आहेत सगळे हा बघा टोस्ट पण दिलेला आहे फॉर रिस्टार्स. आता तृषांतला भेटायला जाऊ तसं आम्ही फोटो काढलेला आहे बघितले ना फोटो अजून काढलेला आहे आम्ही त्याचा फोटो काढून आलो स्टेजवरती जाऊन आता एंड करू ना हा. ये अरे भाई ये ग्लेअर्स भाई ह्याच्या तृषांतच्या लग्नाला आलेलो आम्ही भाई मला येऊ दे ना. आणि हा माझा स्कूल फ्रेंड एकदम आम्ही पहिल्यापासून आहे इकडे ना आधी यार सॉरी यार भाई आता तरी ग्लो दिसतो त्या चेहऱ्यावर. अरे दिसतोय दिसतोय भाई, तर व्हिडिओ बरोबर आहे. आम्ही सगळे इकडे भेटलो आता झालं लग्न पण आता लवकरच आपल्याला याच 2026 मध्ये एक गुड न्यूज येणार आहे तर मग आपण एंड करूया डिसेंबरपर्यंत छोट्या दृश्याने येईल. डिसेंबर आमची इच्छा आहे. हा, टाटा बाय बाय सी यू गुड नाईट.